नमस्कार, मी प्राध्यापक नरेश कुलकर्णी सर्वप्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत करतो. सर्वांनाच माहिती आहे आपली मॅथची सिरीज चालू आहे. आज आपण नैसर्गिक संख्या बघणार आहोत. बघा, नैसर्गिक संख्या यालाच आपण मोज संख्या असं सुद्धा म्हणतो. मोज संख्या यालाच इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर असं सुद्धा म्हणलं जातं. यालाच आपण इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर असं सुद्धा म्हणतो. मोज संख्या याच्यामुळं म्हणतो आपण. बघा, याला नैसर्गिक संख्याला आपण एन, कॅपिटल एन या अक्षराने दाखवत असतो आणि ती चालू होती आपली 1 पासून. 1 2 3 4 तर ही आपली असती इनडेफिनेट, म्हणजेच अनंतापर्यंत. आपल्याला हिला डेफिनेट करता येत नाही, सांगता येत नाही, शेवटपर्यंत सांगता येत नाही. हिला एन आपण दाखवत असतो, म्हणून याला आपण इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर आणि मोज संख्या याच्यामुळे म्हणत असतो याला आपण, की जसं की आपण जर एखादं काउंट करायला लागलो, मुलांची संख्या मोजायची असेल तर आपण ती 1 पासून स्टार्ट करतो, म्हणून या संख्याला मोज संख्या असेही म्हणल्या जातं. आता याच्यावर जर वरवरून प्रश्न आले तर ते कसे स्वरूपाचे येतील हे आपण अगोदर पाहू. बघा, तुम्हाला प्रश्न असा येईल, आता इथं समोरच आहे तुमच्या नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या. प्रश्न एक्झाम मध्ये असाही विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर तुम्हाला सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगायचं 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. जर तुम्हाला विचारलं सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगा, तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. त्याचं उत्तर असं सांगता येत नाही. आता इथं अजूनही भरपूर सारे प्रश्न तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून विचारले जाऊ शकतात. जसं की सर्वात मोठी एक अंकी नैसर्गिक संख्या कोणती, तर तुम्हाला सांगावं लागेल सर्वात मोठी एक अंकी नैसर्गिक संख्या 9 आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारला की सर्वात मोठी 2 अंकी नैसर्गिक संख्या कोणती, सर्वात मोठी, माझ्या प्रश्नाकडे लक्ष द्या, मी लिहित नाही बोर्डवर. सर्वात मोठी 2 अंकी नैसर्गिक संख्या याचाच अर्थ ती आहे 99. 2 अंकी, कारण की 99च्या नंतर किती अंक चालू आहेत तुमचे, 3 अंक चालू आहेत. प्रश्न जर असा आला बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 2 अंकी, सर्वात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्या, तर ती असेल तुमची 10. सर्वात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्या किती असेल तुमची, 10. तर अशा स्वरूपाचे प्रश्न एक्झामला आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. तर इथूनही पुढे येण्याचे चान्सेस आहेत. हे झाले तुमचे ओरली म्हणजे सिंपल प्रश्न. पण याच्यावर नैसर्गिक संख्यावर तुम्हाला प्रश्न अजून नैसर्गिक संख्येची बेरीज असेल किंवा नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज असेल, असेही प्रश्न आपल्याला एक्झामला बघायला मिळतात. तर आपण बघू आता या जे बेरीज असते नैसर्गिक संख्येची ही कशा स्वरूपाची आपल्याला करायची आहे. मग ती मधून विचारलेली असेल किंवा ती सुरुवातीपासून विचारलेली असेल. बघा, आपल्याला या सगळ्यासाठी एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे नैसर्गिक संख्येची बेरीज करण्यासाठी. तर तो फॉर्म्युला आपल्याला पाठच करून ठेवायचा आहे. फॉर्म्युला असा आहे मित्रो की जर आपल्याला नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची असेल, नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणिले आपल्याला करायचं एकूण संख्या. गुणिले करायचं आपल्याला एकूण संख्या. थोडा फॉर्म्युला इकडल्या साईडने लिहून घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. इथे दिसत नसेल बघा, नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, याला कंस, याच्यामध्ये भागिले 2 करा आणि गुणिले तुमच्या एकूण संख्या करा. एकूण संख्या. आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुमचा मास्टर फॉर्म्युला आहे, कारण की हा फॉर्म्युला कुठल्याही क्रमिक संख्येला लागू पडतो. क्रमिक संख्या म्हणजे काय, तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, परत एकदा सांगतो. क्रमिक संख्या म्हणजे ज्या 2 संख्येतलं अंतर किंवा ज्या 2 संख्येतला फरक हा सारखा असतो त्याला आपण क्रमिक संख्या म्हणतो. आणि कुठल्याही क्रमिक, नुसता नैसर्गिकच नाही तर कुठल्याही क्रमिक संख्येला हा फॉर्म्युला तुमचा सेट होतो. फॉर एक्झाम्पल बघा, जसं की 1 2 3 4 5 6 ह्यात तुमच्या समजा बेरीज करायची तुम्हाला आणि ह्यात तुमच्या नैसर्गिक संख्या आहेत. पण जर अशी बेरीज आली तुम्हाला 8 16 24 32 40, बघा याच्यातला गॅप सारखा, याचा अर्थ ह्या सुद्धा क्रमिक संख्या आहेत. तर याही संख्याला हा तुमचा फॉर्म्युला सेट होतो.
फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे ती एकूण संख्या काढण्यामध्ये. जर तुमच्या एकूण संख्या बरोबर आल्या तर बाकी हे सगळं पहिली संख्या शेवटची संख्या हे तुम्हाला प्रश्नामध्येच दिलेलं असतं. आता आपण प्रश्न लिहून मी दाखवतो तुम्हाला की कशा स्वरूपाचे प्रश्न याच्यावर येत असतात एक्झामला आणि आपल्याला त्याला कसं टॅकल करायचं ते आपण पाहू. बघा हा फॉर्म्युला आहे. आता बेस्ट वे कुठली जरी घेतलं, जर मी म्हणलं एक पासून ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे. आता याला फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं असेल तर आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्येची जर बेरीज काढायची तर पहिली संख्या माझी इथं 1 आहे अधिक शेवटची संख्या 20 पर्यंत काढायचं मला, याचा अर्थ 20 आहे कंसामध्ये भागिले 2 आहे आणि गुणिले एकूण संख्या मला माहिती आहे 1 पासून 20 पर्यंत, 1 पासून कुठपर्यंत जरी म्हणलं तर शेवटची जी असते तेवढ्याच संख्या येतात आपल्याला. पण बेस्ट वे फॉर्म्युला काढायचा कसा असतो ते सांगतो तुम्हाला. बघा जी मोठी संख्या आहे ती घ्या, तिच्यामधून 1 मायनस करा, जी लहान आहे ती लहान, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा आणि याच्यामध्ये 1 प्लस करा, तर टोटल 20. हे मधून जरी विचारलं तर तुम्हाला असं करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा पहिली संख्या, किंवा शेवटच्या संख्यातून पहिली संख्या मायनस करा आणि तिच्यामध्ये 1 मिसळा. मग तुमच्या समसंख्या असतील, तुमच्या विषम संख्या असतील, तुमच्या नैसर्गिक संख्या असतील, तर याच्यासाठी हा तुमचा फॉर्म्युला आहे. समसंख्येला आपल्याला विषम संख्येला भागिले 2 करावं लागतं कारण की त्याच्यामध्ये 2चा फरक असतो, पण इथं 1चा फरक असल्यामुळं भागिले करायची गरज नाही. बघा आता आपण बघू एकूण संख्या इथं 20, जर तुम्ही बघितलं तर याची बेरीज होईल तुमची 21 भागिले 2 गुणिले 20, तर 20 हे बेरीज आहे 20 आणि 10 गुणिले 21 जर केले तर हे येतील तुमचे 210. तर या 1 पासून ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती असेल तुमची 210. आता आपण किती घेऊ शकतो, जसं मी जर इथं घेतलं 1 पासून ते 70 किंवा 78 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती, तर आपण ही बेरीज काढून पाहू. बघा जसं मला माहिती आहे फॉर्म्युल्यामध्ये पहिली संख्या माझी काय 1 आहे, त्याच्यानंतर शेवटची संख्या माझी किती आहे 78 आहे, हे कंसामध्ये भागिले 2 आहेत, गुणिले किती आहेत माझ्याकडे, गुणिले एकूण 78 संख्या आहेत, कारण की 1 पासून 78 पर्यंत तर 78 संख्या काढायची गरज नाही. तर आता याची बेरीज करा, 1 आणि 78 होतील तुमचे 79 भागिले 2 आणि इथं गुणिले 78 आहे. ज्यानं भाग जाईल त्यानं भाग द्या, म्हणजे 2 ना 78 ला भाग जाते तर 78 ला द्या, 79 ला देऊ नका कारण की ते दशांश अपूर्णांकात येईल. बघा बे त्रिक 6 आणि खाली उरला 1 बे 9 18. आता 79 आणि 39 चा गुणाकार करायचा आहे, जे काय उत्तर असेल तुमचं गुणाकार केल्यावर भेटेल. जसं की याला तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर याला तुम्ही 13 गुणिले 3 करू शकता म्हणजे 39 होईल, किंवा साधा सिंपल जर गुणाकार केला तरी तुमचं येऊन जाईल 9 9 81 4 8 9 त्रिक 9 7 63 63 7 70 आणि 1 71, त्याच्यानंतर 3 9 27 4 2 3 7 21 आणि 2 23, तर 1 8 0 3 हे आलं 3081. तर याचं उत्तर असेल तुमचं 3081, बेरीज 3081 असेल. बघा आता जर मधून विचारलं तर काय, तर मधून विचारलं तरी हाच फॉर्म्युला आहे, फक्त तुम्हाला एकूण संख्या काढायच्या आहेत. जसं की आता जर इथं विचारलं गेलं की 28 पासून, जर तुम्हाला विचारलं 28 पासून ते 75 पर्यंत, 28 पासून ते 75 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती. बघा फॉर्म्युल्यामध्ये सेट करा, तुम्हाला माहिती आहे पहिली संख्या जी दिली 30 टाकायची, 28 अधिक शेवटची संख्या 75 पर्यंत जायचं आपल्याला, 75 भागिले 2. एवढं तर आपल्याकडे ऑलरेडी आहे, फक्त एकूण संख्या आपल्याला काढायच्या आहेत. ते एकूण संख्या जर आपल्याला काढायच्या असतील तर आपल्याला मी आताच सांगितलं होतं मोठ्या संख्येमधून 75 मधून आपल्याला 28 मायनस करायचे आणि त्याच्यामध्ये 1 प्लस करायचा आहे. 15 तून 8 गेले 7 राहिले, 7 तून 3 गेले 4 राहिले, 47 4, तर एकूण संख्या असतील 48. किती असतील मित्र, एकूण संख्या असतील आपले 48.
बरं असं का करतो एक मिसळतो, तर बघा काउंट करताना जेव्हा तुम्हाला जर मी म्हणलं की काउंट करा, एक पासून काउंट केलं तर तुम्ही एक पकडता, पण जसंही मी म्हणलं 5च्या पुढे मोजा तर तुम्ही 5ला पकडत नाही, 6 7 8 असे पकडता. म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. याच्यामध्ये एक काय करायचं आपल्याला नेहमी ऍड करायचा आहे. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या जर एक पासून नाही दिलं तर एक पासून दिलं तर आपल्याला डायरेक्ट आपल्याला काढता येईल. ठीक आहे, 75 मधून 28 गेले, 47 राहिले, 47 प्लस 1 48, टोटल संख्या झाली 48. आपल्याला सगळ्या व्हॅल्यू भेटल्यात. आता याची काय करा, बेरीज करा. 8 आणि 5 13, 13ला 3 हाताला 1, 3 आणि 7 10, 103 गुणिले ते 48 आणि भागिले 2 जशाला तसे. 2 ना 48 ला भाग जाते, भाग देऊन द्या. 2 दोन्ही 4 आणि 2 चौक 8 24, 24 गुणिले 3, 24 त्रिक 72, 72 ला 72 जशा तसे दिला आणि 24 एक 24. याचाच अर्थ याचा जे गुणाकार आहे हा येईल तुमचा 2472. म्हणजे याची टोटल 75 पर्यंतची जर बेरीज काढली तुम्ही संख्येची तर ती येईल 2472. अजून एक पाहूया टाईपचं बघा. जसं की किती घ्या तुम्ही, मी इथं घेतो 31 पासून तर इथं घेतो मी 131 पर्यंत. 131 पर्यंत जर 131 पासून 131 पर्यंत घेतल्या किंवा 130 पर्यंत घेऊ, 131 पासून 130 पर्यंत. आता 130 पर्यंत घेतले तर बघा इथं फॉर्म्युल्यामध्ये पहिली संख्या 31 आहे तुम्हाला माहित आहे, अधिक शेवटची संख्या 130 आहे ही तुम्हाला माहित आहे. याची बेरीज करायची आहे, भागिले 2 आपल्याकडे फॉर्म्युल्यामध्ये आहेतच, गुणिले एकूण संख्या काढताना तुम्हाला सांगितले मोठी संख्या 130 आहे, तिच्यामधून जी लहान सुरुवातीची संख्या ती आपल्याला वजा करून घ्यायची आहे. ही वजा केल्याच्या नंतर तुम्हाला बघा 10 तून 1 गेला 9 राहिले. आता इथं 13 तून 4 गेले, इथं सुद्धा 13 तून जर 4 गेले तुमचे तर इथेही 9 राहतील. तर 99 संख्या आल्यात, पण याच्यामध्ये आपल्याला एक नेहमी प्लस करायचा आहे मधून विचारली असेल तर टोटल संख्या होती तुमच्या 100. झाला. आता याचं कॅल्क्युलेशन करा. बघा याची जर बेरीज केली तर तुम्ही 131 आणि 30, 30 आणि 30 60 म्हणजेच होईल 161 भागिले 2 गुणिले हे तुमचे 50. 50 न जसे सॉरी 100 आहे, तिथं 100 आहे, जसंही 2 न काढलं तर हे होतील तुमचे 50. आता 50 गुणिले 161 गुणाकार करा, शून्याला 0 येईल, 5 1 5, 5 सख 30, हाच्या आले 3 आणि 5 1 5 आणि 3 8. याचाच अर्थ याची जी बेरीज येणार आहे ही तुमची येणार आहे 8050. किती येणार आहे याची बेरीज? 8050. मग एक तर सिंपल आहे, मधून विचारू द्या किंवा सुरुवातीपासून विचारू द्या, एकच फॉर्म्युला आपल्याला लागतो. आता बघा याच्यावर नेक्स्ट टाईपचे जर प्रश्न विचारले झाले तर तुम्हाला वर्गाचे प्रश्न येतील, जे की मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तरी एकदा इथं सांगून देतो. विदाऊट फॉर्म्युला सांगत, पहिल्या व्हिडिओमध्ये मी त्याचा फॉर्म्युला सुद्धा सांगितला आणि विदाऊट फॉर्म्युला कसं करायचं हेही सांगितलंय. जसं जर तुम्हाला असं दिलंय 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग डॉट 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 डॉट, तुम्हाला इथं जर दिलेला असेल, आपण इथं घेऊ 22 चा वर्ग. याची जर तुम्हाला बेरीज सांगितलेली आहे आणि ती बेरीज करायची आहे तर सिंपल आहे. बघा तुम्हाला फॉर्म्युला नाही सांगत आहे, डायरेक्ट सांगतो. जी शेवटची संख्या दिली आहे ती घ्या, तिच्यानंतर येणारी लगेच संख्या गुणाकारामध्ये घ्या आणि तिच्यानंतर या दोन्हीची बेरीज करून संख्या गुणाकारामध्ये घ्या. 22 आणि 22 44 आणि किती तुमचे 45 आणि भागिले नेहमी 6 असतं. याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तरी सांगतो, जर वर्ग करायचा असेल तर भागिले 6 आपल्याला ठेवावंच लागतं फॉर्म्युल्यानुसार. बघा आता काटाकाटी जी होती ती करा. जर बघितलं आपण तर 6 आणि 45 ला 3 न भाग जातो, 3 दोन्ही 6, 3 1 3 आणि 3 5 15. आता या 2 न 22 ला भाग जातो, 5 2 1 2 2 11 22. आता या 23 न 15 चा गुणाकार करून घ्या, 15 त्रिक 45 ला 5 हाच्या आले 4, 15 दोन्ही 30, 30 आणि 4 34, 34 गुणिले हे राहिलेले 11 गुणाकार करावा लागतो. तर याचा गुणाकार करा, 11 5 55 हाच्या आले 5, 11 4 44, 44 5 49 हाच्या आले 4, 11 3 33, 33 आणि तुमचे 4 किती होते? 33 आणि 4 होते तुमचे 37. 33 आणि 4 होते 37. याचाच अर्थ याची जी बेरीज येणार आहे ही किती येणार आहे तुमची? 3795. बघा नैसर्गिक संख्या संपलेल्या आहेत आपल्या. नैसर्गिक संख्यावर तुम्हाला नैसर्गिक संख्येची बेरीज विचारल्या जाईल किंवा फार तर एकूण नैसर्गिक संख्या किती काढायला सांगतील. जसं मी आत्ताच सांगितलंय, जर मधून विचारला असेल तर तुम्हाला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि 1 अधिक करायचा आहे. आणि 1 पासून जर दिलेला असेल तर तुम्हाला जेवढ्या संख्या दिल्या तेवढ्याच नैसर्गिक संख्या असतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसह लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.